श्रीरामा पार्थिता वानरगण शरणागत विभीषण सृष्टीघाता कळवळून केले उपशमन क्रोधाचे राम राम जय जय राम श्री 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 राम राम जय जय राम. ओके कथेला चालू करा. हरिभक्त पारायण डॉक्टर वीर साहेब. श्री राम राम जय जय राम. ती झालीची नाही म्हणजे आपण म्हणणार आहे ती. श्री राम राम जय जय राम. हॅलो हॅलो. श्रीरामा पार्थिता वानरगण शरणागत विभीषण सृष्टीघाता कळवळून केले उपशमन क्रोधाचे. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताजी या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरू दास तुका सुजान श्रोते सज्जन मायबाप सर्वांना वंदन करून कथेचा अनुसंधान आहे. शरणागत विभीषण सर्व वानरगण यांनी प्रभू रामचंद्राला काय ते विनंती केली. प्रभू रामचंद्रांनी राग आवरल्या गेला असं सांगत आहेत. शांत करोनी कोपासी अभिष्टोनी मोहाविसी बोलत सुग्रीवासी सावकाशी परेश. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी सर्वांना मान दिला आणि आपला राग आवरला गेला. वानरांचा राजा सुग्रीव यांना काय बोलत आहेत. पुढे घेऊन लक्ष्मण सुग्रीवा ते बोलावून अधीन परे दिन वचन दशरथ नंदन बोलत. आणि म्हणून खरोखर असणारा लक्ष्मण असणारा आपला बंधू सखा त्याला मांडीवर घेतलं आणि वानरांचा राजा सुग्रीव बोलावल्या गेला. सुग्रीवाला काय सांगत आहेत. सुग्रीवा परिस विनंती तू अवंचक मित्र कार्यासी तुझे उपकार किती म्या वचनोक्ती बोलावे. अरे सुग्रीव राजा खरोखर तुझी आणि माझी मैत्री आणि तू किती माझ्यावर उपकार केला. काय ह्या वाणीनं तुझं वर्णन करू. प्रभू रामचंद्र बोलत आहेत. मजन बोलावे सर्वता काय तोंडू दाऊ समजता पुढावीन शरणागता वचन व्रता बलगलो. आणि म्हणून सुग्रीव राजा खरोखर आता मला बोलवत नाही रे. माझं असणारं सर्वच वक्त्र थरथर कापत आहेत. शरणागत असणारा विभीषण या विभीषणाचा सांभाळ कर बाबा. माझे अंतकाळीचे वचन तू अनुलंघावे आपण सवे घेऊन वानरगण किसकिंदे गमन करावे. आणि म्हणून खरोखर माझं अंतकाळीचं वचन आहे बरं का. आणि म्हणून तू त्याचं पालन करावं. 18 पद्म वानराने असणारा शरणागत विभीषण यांना घेऊन किसकिंदा नगरीला जावं. विभीषणही सवे न्यावा सर्व प्रकारे संरक्षावा रावण करून मावा घेईल जीवा याची. विभीषणाला सुद्धा बरोबर घ्यावं कारण का तो शरणागत आहे बरं का. आणि तो राजा रावण कपटी आहे दुष्ट दुरात्मा आहे. काही माया करील आणि त्याला मारील म्हणून एवढं वचन पाळावं. व्रता जल्पलो यासे संवारीन रावणासे अभिषेकीन विभीषणासे निज गजरेसे अतिभोजा. अरे काय सांगावं सुग्रीवा. असणारी माझी प्रतिज्ञाच खोटी झाली. मी अहंकारी राजा रावणाला मारील शरणागत विभीषणाला राज्य देईल एवढं बोललो पण माझ्याच्याने होत नाही रे सुग्रीवा. व्रता गेला तो पण न मारवेची रावण नोकडाविता विभीषण प्राणे लक्ष्मण वेंचला. आणि म्हणून खरोखर व्रताच गेला माझा पण बरं का सुग्रीवा. मग मी बोललो तसं म्हणणे झालं नाही. बोलल्याप्रमाणे केलं नाही रे सुग्रीवा. सौमित्राचे निजबळे छेदीन रावणाचे सिसाळे
ते अवघेची व्रता गेले रणी मोकलिले सौमित्रे. अरे सुग्रीव राजा, मी असणाऱ्या लक्ष्मणाच्याच बळावर आणि शक्तीवर राजा रावणाचं शिर उडवील म्हणलो, पण माझा बंधू अंतरल्या गेला म्हणून माझा पण झाला. रावण बापुडे किती सौमित्र बळे त्रिजगते नागवे मी रघुपते ते शक्ती प्रीत झाली माझे. अरे खरोखर असणारा म्हणले रावण बापुडा माझ्या पुढा हे बरं घ्या, परंतु माझा बंधू सखा लक्ष्मणच माझा अंतरल्या गेला, माझी शक्ती संपली, माझं बळ संपलं सुग्रीवा. सौमित्र माझा निज प्राण सौमित्र माझे जीवन सौमित्रे मी सबळ जाण त्रिभुवन आक्रमे. आणि सौमित्र माझा असणारा जीव का प्राण आहे, माझा असणारा जीवन आहे, माझा पाठीराखा आहे, माझी शक्ती आहे रे सुग्रीवा. सौमित्र माझे स्थिती गते सौमित्र माझे ग्रते विरक्ते सौमित्र माझे अडळ शांते त्रिजगते माझा रे. लक्ष्मण माझा असणारा प्राण आहे, लक्ष्मण माझी शांती आहे, लक्ष्मण माझं सर्वस्व आहे रे सुग्रीवा. सौमित्र माझा निजावा सौमित्र माझा विसावा सौमित्र माझा बोलावा सौमित्रे वेन जीवा जीवपण. लक्ष्मण माझा बोलावा आहे, लक्ष्मण माझं जीवन आहे, लक्ष्मण माझी शक्ती आहे, लक्ष्मण माझं बळ आहे रे सुग्रीवा. आणि तोच अंतरल्या गेला. सौमित्रे मोकलिता येत नाही काही मी रघुनाथ जळो जळो हे जीवित अति निंदित लौके के. अरे सुग्रीवा, खरोखर लक्ष्मण अशा विखळ अवस्थेत मी सोडला, जळो जळो धीक धीक माझं जीवन रे सुग्रीवा. विभीषणाचा ऋणी मी झालो सकळ जनी उत्तर न बोलावे वचने लाज मने वाटत. अरे सुग्रीवा, खरोखर म्हणले माझा वृत्त म्हणले माझा असणारे पण खोटा झाला, मला बोलवत नाही, मला तोंड दाखवत नाही रे सुग्रीवा. तुझा सहेल सामर्थ्य तरे निवटोने लंकानाथ अभिषेकी शरणागत मजरून करे. अरे स्वामी खरोखर तुझ्याकडे शक्ती असेल, तुझ्याकडे बळ असेल तर तू म्हणले राजा रावणाला मार, बिभीषणाला राज्य दे आणि लक्ष्मणाला उठव. बापूराव ऋणी आहे सकळांचा बहुत वाचा काय बोलू. अरे सुग्रीवा, खरोखर मी सर्वांचा ऋणी आहे, सर्वांचा असणारा उपकार माझ्यावर आहेत रे बाबा, म्हणून एवढं कार्य तू कर, ह्या ऋणात मला मुक्त कर. म्हणून घातले लोटांगण सुग्रीवा तुझे धरिले चरण करावे किष्किंधा गमन बिबिना समवेत. अरे सुग्रीवा, खरोखर एवढ्यासाठी मी लोटांगण घालतो, मी पाया पडतो, सर्वांना घेऊन किष्किंधा नगरीमध्ये जावं, झालेली सेवा असणारी रामचरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. पुढची असणारी सेवा आमचे सद्गुरू स्वामी महाराज पुढची सेवा सुंदर करतील. स्वामी महाराजाला नम्र विनंती, फास्ट चालायचा. कृपा करावी वानरासे सुख द्यावे प्रजेसे भोगे त्रिपुराज्यासे शरणागतासे कुडावे. सुग्रीवा, महत्वाचं म्हणजे पाठीमाग सर्व घेऊन जावं आणि गेल्यानंतर आपल्या प्रजेचं पालन बालमित्र अर्थात परिवारासारखं करावं अशी प्रभू रामचंद्र विनंती करतात. सौमित्रा वाचून जाण माझे न वाचते प्राण. सौमित्र गेला मोकलून उभ्या उभ्या प्राण सांडे. वैराग्य नसेल तर सर्व व्यर्थ आहे, त्यासाठी लक्ष्मणा वाचून माझं जीवन व्यर्थ आहे, त्यासाठी सुग्रीवा सर्वांना घेऊन जा, मी सर्व हरलो. चेतवनी योगाग्नी देह जाळीन तत्क्षणी लोकालोके झाडा घेऊन सौमित्रासे भेटेन. याचाच अर्थ ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात करोते स्वतः दिव्याग्नी जागा करतो आणि शरीराला संपवणारा मूळ जो अग्नी आहे त्याला जागृत करून देहाचा नाश करून घेतो. जेथे गेला लक्ष्मण तेथे स्वयं हे जाईन प्राण राहते अर्धक्षण करीन गमन सांगत. मला आता क्षणही लागत नाही, वेळ लावणार नाही, जिथं लक्ष्मण गेला मला तिथं पोहोचायचंय, हा माझा निर्धारेवर मग चुको नये, हा माझा निश्चय झालेला आहे. जेवे शुष्क काष्ट काळ जळे सर्वांग माझे तेवे होरपळे. गात्रे विकळ झाली सगळे शरीरे चळचळे कापत. ज्या पद्धतीनं
सरपण अर्थात लाकूड वाळलेलं जळून जातं त्या पद्धतीनं या दुःखानं आणि आवेशानं आणि या घडलेल्या प्रसंगानं माझं शरीर क्रश झालं. मी आता यथार्थ होऊ शकत नाही म्हणजे यशस्वी नाही. हे आणि सुग्रीवा सर्व घेऊन माघारी जा. सुग्रीव म्हणे रघुनाथा हे बोलणे नगडे सर्वता तुझ भेन राज्य भोगिता महादोष माता वाजते. सर्व पापांचं अर्थात सर्व दोषांचं एकीकरण होईल रामा. राम जर नसेल तर सर्व व्यर्थ आहे असं सुग्रीव बोलू लागलेला आहे. तुझ भेन ते राज्य भोगणे ते जेवे भक्ष भक्षणे तुझ वीर स्त्री सेवने मात्र गमन तो दोष. तुझ्या वाचून स्त्रीचं सानिध्य मात्र गमनासारखं आणि यासाठी तानाजी महाराज उकेरडे बोरगावकर आणि त्यानुसार हे आणि अन्न जरी खाल्लं तर या मांसाहार किंवा विष्ठा सहन केल्यासारखं खाल्ल्यासारखा दोष लागेल रामा. आणि राम म्हणतात नकोय. तेवढ्यात सुग्रीवानं हे उत्तर दिलेलं आहे. तुझ बिन जो विषय भोग तो जाणावा क्षयरोग. कैचा संसार स्वर्ग नरक भोग भोगावा. संसारामध्येच नरक दुःखामध्ये व्याप्त असतो. म्हणून या ठिकाणी तुमच्या वाचून सर्व निरर्थक आहे. मला क्षयरोग झाल्यासारखं दुःख होत आहे. म्हणून रामा मला महत्वाचं एक आहे तुमच्याशिवाय काहीच नाही. म्हणून राम नाम सर्वश्रेष्ठ आहे हे अनुभवण्यासाठी आपण जो कालावधी 500 वर्षाची वाट पाहिली तसं सुग्रीवाला वाटत आहे एक क्षण तुमच्या वाचून राहणं निरर्थक आहे. माझं जीवन व्यर्थ होईल. म्हणून रामा आम्ही जिवंत राहणार नाही हे उत्तर देत आहे. जलद जो विषय भोगा. डॉक्टर साहेब नारळ प्रसाद घ्या. खूप छान सेवा केली त्याबद्दल धन्यवाद. स्वर्ग नरक भोगा. संसाराच्या अंगी अवघीच व्यसनी आम्ही कीर्तने शुद्ध झाला. म्हणून तुमच्या वाचून राज्य भोगणं म्हणजे विषय सेवन केल्यासारखं आहे. भोगणे सुख त्याहुनी मरण भले देख सांडून जाता रघुकुळ टिळक कल्प नरक भोगा. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम हे दुःखाला कारण ठरतं. स्वभावता परतानी आश्रय नाशात बाधित होतं. म्हणून तुमच्या वाचून जीवन निरर्थक आहे. रघुपती तेव्हाच्या महाक्षण शक्ती रावण यवन शीघ्र गती घात निश्चिती करील. समजा सर्व या ठिकाणी ठेवावं वाट पाहावे तर रावण कुण्या क्षणात येईल. तुका म्हणे आता नाही अंकार झालो तदाकार नित्य शुद्ध म्हणून घात येऊन करेल. हवे जे रावण हसते तर येथेची सांडू देहाते अनुसरला श्रीरामाते केवी माग. राम सोडला रावण येणार हे तितकंच खरं आहे. तूळ राशीचे राम आणि रावण तूळ राशीत येतात. पंचांग शास्त्राचं प्रमाण वारते ते नक्षत्र योग आणि करण. म्हणून त्याच्या रावणाच्या हातून मारण्यापेक्षा रामा इतर देहत्याग करेल. सावधान एकाएकी निर्वाण वातान पण तुर गुणंदर विवेकी. तुम्ही विवेकी आहात. अनात्मा आणि आत्म यातला भेद कळला तरच सद विवेक असं तोडावं सत कळावं. तुम्ही विवेकी आहात रामा. विचारिता चित्ती निर्वाण न करावे निश्चिती गेला हे मारुती तो कार्य. हनुमंतराय गेलेले आहेत. सूर्योदय होण्याच्या आत औषधी आणणार असं असताना असं काय बोलता. लोटले दिन प्रहर रात्र उरली एक प्रहर आता याला कपिंद्र औषधी भार घेऊन. पहिला प्रहर सर्वासे दुसरा प्रहर पती पत्नीशी तिसरा प्रहर चोरट्याचे चौथा प्रहर योगी असे. योगी दुर्लभ तो न्या देखील साजणे येतो. आता 3 प्रहर झाले. चौथ्या प्रहरात हनुमानजी औषध घेऊन येते. गेला समाचार दे कुणी राहिला त्याने विलंब लाविला त्वरिता वहिला परत वाया जार ते उशीर लागला त्यार ते काम फत्या झटपट आलं की पोरगा लहानपणी लाता मारत पुढे मारणार. ही पडली शेल गुंते क्षण उठवील मारुती. याची शक्ती त्रिजगतीना अगाध शक्ती आहे. म्हणून जेव्हा मारून तुल्य वेगम असं श्लोकात म्हणलं ते सत्य आहे. हनुमानजी औषध घेऊन येणार. दाटुगा माहिरमुखी राम नाम निरंतर त्या कोणार्थ दुसरं कार्य सत्वर साधी कोणी आहे जगा काल खाय आम्ही माथा दिला पाय. अगाध शक्ती हनुमंताच्या रामा काळजी करण्याचे कारण नाही. शक्ती त्वरिता परत्या मारुती मानव रघुपती शीघ्र गती येईल. एवढा वेळ झाला आपण निवड हनुमंतरायाचे केले याचा अर्थ द्रोणागिरी घेऊन येणार वाया जाणार नाही. उत्तरेचा
दिशा भागी जैसे धग धग जागी तानाजी. दिसत आहे लाग वेगी येत सोमार्गी देखील पश्चिमेचे न कळे वाट परम गुरु दावे नित तेथे 17 आणि 17वे चौकट 17वीचे स्तंभेशी अनाहताचा आता आला रो गासे माऊली म्हणतात उत्तरे कोण प्रकाश पडला आधीच हनुमान दिसाळ पश्चिम पर्वत सबळ एक खोल्यावा नरपाळ एक सहेळ पळाले जिंकेला अहंकार रेने नामे शोर आघात ताकात औषध द्रोणागेरे घेऊन हनुमानजी येत असलेला दिसला एक लंगिले गिरी कंदर एकी पर्वत शिखर एकी समुद्राचे तीरे वेगोत्तर पळाले सामान्याला कळत नाही घाबरे होतात घाबरून वानर पळू लागले करी गाले कपाटी करी गाले दुपुटी एकी दारा घातले मिठी एक संकटी पडले आत्मतत्वाशिवाय विवेकाची स्थिती अनुभवता येत नाही साधन साध्य संबंधाच्या बाधित अवस्थेत होत नाही हे सिद्धांत दिले म्हणून घाबरून वानर पळाले भरलं दस दिशा एकांचा दाटला घसा एका बोलले ना सहसा एक दिवस सांडलेला घाबरे झाले घसा बसला आणि जने त्याने आता आपण जिवंत राहील का नाही बापूराव महाराज कवडे असे काळजी करू लागले बापूराव महाराज कवडे एक सरसावले दासी एक वृक्षाते हातवसी एक घावले पर्वताशी समुकरणाशी अनिल महाराज जिकडे घाबरून पळावं हे वानराची अवस्था उत्तरे कोण हनुमानजी येताना झाले म्हणतात लवकर वेळ नाही आपल्याकडे कर कराटे एक वळली पुचाटी भ्यासुर दृष्टी देखोन विचित्र आणि शक्तिशाली अवस्था पाहून घाबरले पण काही निधडे होते ते निर्धारपणे थांबले नर महाभय वा 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 छान छान पळत अंतरिक्षी काय दिसत झालं विस्मित सगळं घाबरले आकाशामध्ये काय दिसतंय हे बघून काही भीतात आणि काही निर्धार करू लागले कपिचा कांत क्रोध झाला क्रोधान्वित शाप करून असाचित काय बोलत रघुवीर आलेल्या सगळी वानर पळू लागलेली आहेत बोला रूप धरवणे या दिशा जैसे दिसे अग्नि कल्लोळ मारो आला घोलांग रूपे विशाल भासत बेडसावित सर्वाची पळत सेवान राशी वाणी उठोरी यासी निमिषार कशा प्रकारे बसला रूप धरवणे या दिशा दिशा अशा प्रकारचं रूप धरलेल्या महाराज दिव्य अशा प्रकारची अंगकांती आहे तेजोमय अवस्था सूर्य जसा ओळा तशा प्रकारची प्रकृती माझी हनुमंताची भासू लागलेली आहे शोभोनिया श्रीरामचंद्र करावा जव संहारच्या पिसजिता शहर तव कपिंद्र ओळखिला तव कपिंद्र ओळखिला सगळ्या वानर मंडळी हनुमंताला पाहिलेले अशा प्रकारचं वर्णन सवे बाणपुची डोंगर जैसा दिसे अग्नि कल्लोळ धरवणे भयंकर तेथे सत्वर पावल सगळे बाण आहे माणूस बाणावर धारून झालेली हनुमंताची अवस्था दिव्य अशा प्रकारचा बाण आहे बाणावर धारून झालेला आहे हनुमंताची सैन्याची वेळी कारिगिरी ठेवण्या प्रतिवरी नवाव्या कपिकेशरी वानरी भारत चाली हनुमंताला ठिकाणी घेऊन या महाराज हनुमंताला ओढा अशा प्रकारचं वर्णन आहे असं असताना ठिकाणी हनुमंताची अंगकांती हनुमंताचं तेज असताना ठिकाणी फाकू लागलेलं आहे एक मिनिट थांबा हनुमानजीला घेऊन येऊ द्या बरोबर बरोबर या 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 अगदी अगदी जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम 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 जय श्रीराम
सुमित्राशी रावणाशी स्टेजपाशी कालवा करू नका. सर्व रामभक्त मंडळीला विनंती, स्टेजपाशी कालवा करू नका. दिवे तेज असणाऱ्या ठिकाणी नारळ नारळ फोडू नका कोणी. अजून लक्ष्मण उठलेला नाही. सांगण्याकरता असताना या ठिकाणी नारळ कोणीही फोडू नका. करू नका. थोडी शांतता नाही का? दक्षिण न लागता. आता त्यावेळेस या ठिकाणी हनुमानजी असताना या ठिकाणी आलेले आहेत महाराज. रामचंद्राचं दर्शन घेण्याच्या उद्देशानं हनुमान असताना ठिकाणी पूर्ण सरसावणार आहेत. दिवे बाण असताना ठिकाणी त्या बाणाशी निरोप हनुमान काय देऊ लागले? ओळविता भरत बाणाशी बाण उछळला गगनाशी विद्युत आकाशी तेने वेगेशी चालिला सोडविता बोलविता भरत बाणाशी बाणावर असताना हनुमंत आला होता महाराज. त्या दिव्य अशा प्रकारच्या बाणाला हनुमंताने निरोप दिलेला आहे. भारताला असताना ठिकाणी भरताकडे बाण पाठवलेला आहे. डोंगर वैसा दिसे रत्नाकर ठेवून या मोळीकर सत्वार दर्शला कपिंद्र चालिला. कशा प्रकारची अवस्था त्या बाणाची महाराज. एक हनुमंताला नमस्कार केला आणि भरताकडे बाण निघालेला आहे. हनुमानजी रामप्रभूकडे चालले. लोटांगण श्रीरामचंद्रा पुढे करी नमना नमना सुग्रीवा विभीषणा अंगदाही जार नमी. ताबडतोब हनुमानजी रामप्रभू लोटांगण श्रीरामचंद्रा लोटांगण विभीषण आणि सुग्रीवा सगळ्या वानर मंडळीला असं हनुमंत नमस्कार करू लागला. नवनीला जांबुवंत नमिले उत्पत्ती समस्त भवनिया ती विनीत काय बोलत कपिंद्र. जामून सर्वांना नमस्कार केला आणि अत्यंत विनीत अवस्थेनं लईनतीनं तंडे खोलींता नाही का तशा अवस्थेनं हनुमान काय बोलू लागले? विघ्ने उठती बहुतन औषधी आच्छादी पर्वत वेळा आणि शीत लाविली. काय सांगायचं रामा मला थोडा उशीर झाला नाही का. औषधी असं लावलं आणि त्यावेळेस सर्व औषधी असणाऱ्या ठिकाणी हुडकेला मला टाइम लागला. हनुमान बोलू लागले झाली प्रतिहत काहीच नाटय मात बहुत चुकुर झालो ती तमाग रघुनाथ स्मरी. मला काहीच कळलं रामा. त्यावेळेस उशीर होण्याचं एकच कारण औषधी न सापडल्यामुळे मग काय आठवलं? अंतरात्मा श्रीरामचंद्राला बुद्धी दिली खळतर समूळ बुडवून या डोंगरा मग सत्वर बुद्धिदाता परमेश्वर मनाची देवता चंद्रमा बुद्धीचा दाता ब्रह्मदेव महाराज चित्ताची देवता नारायण रामा तुम्हीच मला बुद्धी दिली. बुद्धीचा निश्चय झाला आणि पर्वतच घेऊन आलो. मार्गीत सतराचर वर्तले थोर भान पातला वेगोत्तराती सुंदर नामांकित. काय सांगायचं राम. अशा प्रकारची अवस्था असणारी पर्वताची. त्यावेळेस पर्वत घेऊन येत असताना काय अवस्था निर्माण झाली? हनुमान रामचंद्राला बोलतो राम राम देखता नाती विस्मय झाला चित्ता नामी अनुसरून येत होता गेलो रघुनाथ. अशा प्रकारचा पर्वत असणाऱ्या ठिकाणी घेऊन येत असता रामा मला बाण आडवा आला. बाण असा रामा नामांकित होता. बाणाने असणाऱ्या ठिकाणी मला ओढलं भरताच्या सानिध्यामध्ये नेला की पाले खायरा मरगडलेले विचार भुलविले अंतर गेलो सत्वर बाण संगी. हॅलो वाचक आहेत हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय आमचे परम परमार्थिक परम स्नेही अनिल महाराज निंबाळकर निष्क्रिय व्यक्त करतो. हार्दिक अभिनंदन. धन्यवाद महाराज धन्यवाद. वा खरोखरच असणाऱ्या ठिकाणी महाराजाची सेवा महाराजाचं प्रेम सर्व असणाऱ्या ठिकाणी जनतेला खरोखरच रामकथा लावण्याचं श्रेय त्यांना. रामायणानं असणाऱ्या ठिकाणी लावण्यामुळे सगळ्या जनतेला नवे नवे ह्या असणाऱ्या ठिकाणी परिसरातल्या सर्वालाच असणाऱ्या ठिकाणी रामकथेचं श्रेय त्यांना प्राप्त झालं. अशा प्रकारचा ह्या असणाऱ्या रामायणाचा रामप्रभूचा आशीर्वाद महाराजांना. बोला दामी चित्त वेलेल्या पायी निवे कार्याचा आठवण नाही पुढे अपुरं देखील काही ते तुझे पायी निवे. रामा रामा काय सांगावं माझी अवस्था या ठिकाणी निर्माण झाली. दिव्य अशा प्रकारचा बाणावर मी झोकलो आणि बाणावर असणाऱ्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी आलो. त्यावेळेस मला नवल दिसलं. मला असं वाटलं की रामा तुम्हीच आहेत. अशा प्रकारचा प्रसंग हनुमान रामचंद्राला सांगू लागला. बाणाचे पर्वत सहित आलो नंदीग्राम त्वरित देखील बंधू भरत जैसा मूर्तिमंत श्रीराम. जैसा मूर्तिमंत श्रीराम. काय बोलू लागला हनुमंत? रामा मला असं वाटलं की असं ठिकाणी देखील बंधू भरत जैसा मूर्तिमंत श्रीराम. रामासारखीच मूर्ती भरताची हनुमंत मला दिसलेली आहे. बोला राम प्रभू माझे चित्तन क्रोधावी तिथन स्वमित्र सांडोरिया त्वरित इथे रघुनाथ. रामा रामा मला असं वाटलं की रामा तुम्ही जा त्या ठिकाणी आणि तुम्ही असं या ठिकाणी असं कसं केलं? नवे नवे माझ्या भरताला या ठिकाणी मी लक्ष्मणाला संकटामध्ये टाकलं. रामा तुम्ही इथपर्यंत का आला? नाही त्या शब्दाने मी बोललो. हो विचारी मी वानर बोललो खडतर ती खडवाच लागला ते रघुवी. विचारी मी वानर काही कळालं नाही. वानरा बोलले खडतर आणि त्या बोलाचा असणाऱ्या ठिकाणी मला आता पश्चाताप होऊ लागला. त्यावेळेस या ठिकाणी भरता नवे नवे राम समजून भरताला ज्या नाही त्या शब्दाने बोललो. हनुमान रामप्रभूला सांगू लागला प्रेम अद्भुत प्रेम लोवले से चित्त देह घेण सांभाळित प्रेम. काय सांगू भरताचं प्रेम भरताची अवस्था भरताचा भाव भरत प्रेमे फुलले चित्त. आणि ज्यावेळेस मला असणाऱ्या ठिकाणी अशी अवस्था झाली भरताची नाटवे भरतपणा आणि हनुमंताची नाटवे हनुमानपणा अशी अवस्था माझी प्राप्त झाली. धन्यवादाची जीवित धन्यवादाची आचरित
चित्त धन्य भरताचे व्रत राम धन्य धन्य तो धन्य भरताचे जीव धन्य भरताचे असणार ठिकाणी चित्त नाही का एकंदरीत धरती व्रती आणि कीर्ती माझ्या भरताची ऐक्य झालेली आहे राम अमर व्रती माझ्या भरताची धन्य भरताचे जीवन धन्य भरताचे भजन धन्य भरताचे ज्ञान राम चित घन वा 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 धन्य भरताचे भजन राम चित घाल सर्वदा अखंड नामावली असताना मुखामध्ये माझ्या भरताच्या त्या भरतानी भक्ती असणाऱ्या ठिकाणी सगळ्या जगाला सांगितली महाराज अशा प्रकारचा भक्त असावा धन्य भरताचा भावार्थ धन्य भरताचा इत्यर्थ धन्य भरताचा सिद्धार्थ धन्य भरताचा भावार्थ धन्य भरताचा सिद्धार्थ काय अवस्था भरताची आहे धन्य भरताचे कुळ धन्य भरताचे शिर धन्य सूर्यवंशमाळा विकाळ श्रीराम भजनी नाही नाही राव असं नाही का अखंड नामावली ज्याच्या मुखात त्याला असणार काही नाही का अखंड असणाऱ्या ठिकाणी नामकुळाच्या मुख आपल्या इथे कधीच येणार नाही महाराज असा भाव आणि भरताची अवस्था असणाऱ्या ठिकाणी भरता हनुमंतानं माझ्या रामचंद्रापुढे असणे व्यक्त केले कसा भरत असतो कसा भाव असतो आहे का बोला भरत राम प्रेमालो बलान भरत रामे कोंदला भरत श्रीरामे झाला न सभा वा वा काय भरत रामे कोंदाल भरत श्रीरामे झाला रामच होऊन ठेला नाही का भक्त ऐसे जाना जे देही उदासन गेले अशा पास निवारोनी अशी अवस्था माझ्या भरताची झाली रामा काय सांगू भरताचा गुण भरत दे कुनिया राघवा मन क्षोभले भरत भावा भरत ऐका वाचक सूचक मंडळीची कोणाची सेवा जर विसरून राहिली असेल तर त्यांनी व्यासपीठाकडे यावं ही नम्र विनंती चित्त वेधून गेलं मला कोणी जर वाचक सूचक आमच्याकडून नजर चुकीनं राहिले असतील तर त्यांनी व्यासपीठाकडे यावं ही नम्र विनंती एवढंच वाटत नव्हतं अशा प्रकारच्या भरताच्या सानिध्यामधला आनंद मी काय उपभोगला रामा तुम्हाला काय भरत प्रेम गहन नेत्रीची वृत्ती झाली शिर देखणे पण भरत जाण माझे नयन व्यापिली देखणे पाला नाही का माझा नयन असणार ठिकाणी डोळे तुम्ही घ्यायला सुकून पहा बैठो वाचे मुख तशी अवस्था असणार ठिकाणी भरतानी माझी केली महाराज भरतापासून असणार ठिकाणी किशकनवरी मला हाता वाटत नव्हतं चित्तवृत्ती माझी असणार भरतमय झालेले रामा हनुमान बोलतो ऐकता भरत कथा निरूपण श्रवणी कोंदले सवरण झाले वा 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 श्रवणी कोंदले श्रवण नाही का श्रव्य श्रवकानी श्रवण ध्येय देहतानी ज्ञान त्रियतानी ज्ञान अशी माझी त्रिपुटी असणे समर्थ झालेली आहे भरताचं नामस्मरण ऐकलं भरताचं गुण असण्या ठिकाणी ऐकल्याबरोबर भरतमय माझी वृत्ती बनलेली आहे भरत प्रेम गोडी रसा रसते ओसंडी आहे द्वैत चवी धर पुढी रस प्रेम वाचण्याची सेवा काय सांगायचं काही चित्तवृत्ती असण्या ठिकाणी ऐक्य झालेली नाही का चित्ताची देवता नारायण नारायण स्वरूप असण्या ठिकाणी म्हणला मागवत भरतापासून मला असण्या ठिकाणी विचलित होताचे ना अशा प्रकारचा प्रसंग माझ्या पुढे आला भरताला पासून त्याच्यामुळे मला रामा उशीर झाला एकंदरीत वेळ लावायचं एकच कारण आहे अशा प्रकारची परिस्थिती असणाऱ्या ठिकाणी हनुमंतानं रामचंद्रापुढे सांगायला चालू केले भरत भजन मारुती मंदिरासमोरील मोटरसायकली बाजूला काढा हे नम्र विनंती प्रेम भाव भरताचा ऐकता भरत संबंध नाही का भरताचा संबंध भरताच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर त्याचा असणारा प्रेम स्थिती अवस्था पाहिलेली आहे महाराज आणि पाहिल्यानंतर असणाऱ्या ठिकाणी माझी चित्तवृत्ती वेधलेली आहे वेधल्यानंतर मला असणाऱ्या ठिकाणी काही सुचेना कुठं जायचं काय करायचं पर्वतांना लक्ष्मणाला उठवायचं काही भान राहिलं नाही एकंदरीत माझी असणाऱ्या ठिकाणी स्थिती अशा पद्धतीने झाली रामा आणि म्हणून मला वेळ झाला अशा प्रकारचं वर्ण हवामान भरता रामचंद्राला सांगता भरत प्रेम मनी रबरले संकल्प विकल्प मुकले चंचल तू आरपले निश्चय झाले प्रेम भावे बघा भरत प्रेम अति बोलाले अंगाच्या ठिकाणी एकमेव अवस्था निर्माण झाली आहे माझ्या चलन वलन सगळं स्थिर झालं चंचल तू आपले हरपले आणि भरतमय वृत्ती बनलेले आहे तदाकार झालो नारायण मी अशा प्रकारचा नाटवे देव बाण नाटवे कार्याचे आठवण नाटवे भरत पण कशा करता गौरवतो पर्वत कशा करता लक्ष्मणाला उठवायचं काय भान राहिलं नाही नाटवे कार्याची आठवण नाटवे घिय भान मी काय करतोय कुठं चाललो काय करायचंय काय भान राहिलं नाही भरत आकर्षिली वृत्ती मावळली उभय स्फूर्ती कायचा राम कायचा मारुती उर्मिला पती आकर्षिली मती माझी बुद्धी असणाऱ्या ठिकाणी आकर्षण केलेले महाराज बुद्धी असणाऱ्या ठिकाणी अगदी समयोचित ज्ञान नव्हतं परंतु असणाऱ्या ठिकाणी अगदी संकुचित झाले मला काही कळना भरतानीच अशा प्रकारची माझी चित्तवृत्ती वेधली अशा प्रकारचं वर्णन आयसा गोविला सर्व शक्ती मरकटने वाचण्यासाठी हरिभक्त परायण वैजनाथ महाराज निवेदले चित्ताची असणाऱ्या ठिकाणी बदलेली मला असणाऱ्या ठिकाणी उचित राहण्याचं एकच कारण आहे संतांच्या सानिध्यामध्ये गेले सांगण्यासाठी काकड महाराज हे बसले बीज जळून जाय आणि सुख घडोघडी वाढू लागे लोटांगण सदृढ माता धरिले चरण मज क्षमा करून रघुनंदन वाचण्यासाठी वैजनाथ महाराज जाधव महाराज मग सांगण्यासाठी काकड महाराज रघुनंदन मी मरकट आहे अज्ञानी आणि अज्ञानी अवस्थेमध्ये मला भान राहिलेलं नाही वेळेचं काहीच असण्यासाठी काही तारतम्य राहिलेलं नाही आणि म्हणून मला उशीर लागला रामा मला तुम्ही क्षमा करा भर हनुमान बोलतोय ऐकिता कपीचे वचन तटस्थ झाला रघुनंदन रामीनाथ राम पण भरत संपूर्ण कोंदला संपूर्ण कोंदला भरताच्या पटकन चला पुढं माझ्या हनुमंताने भरताला असल्या ठिकाणी आणलेलं आहे रामाला वाटलं की भरत आला आलिंगन वाचक सूचक पाठीशी उभा राहिलेले पुढे दे के भरत उठून आलोगे
गावात प्रेम अद्भुत भरतात. बघा त्यावेळेस रामप्रभू उठलेले हनुमंतांनी कथा सांगितलेले भरत आणला, मूर्तिमंत भरत आणला नाही का, रूपात आणलेला आहे. आणि आणल्यानंतर असणारे काय रामचंद्र उठलेले आहेत महाराज, आणि उठून माझ्या भरताला आलिंगन देण्याकरता सज्ज झाले. आलिंगन देण्याकरता गेलेल्या त्यावेळेस वाचनासाठी वैजनाथ नाना जाधव भरताला आणला असतं तर बरं झालं असतं असं म्हणून वर्णन. बस महाराज या. वेळ घेऊ नका प्लीज, सगळ्याला नम्र विनंती, पटपट चालू द्या. बोला पुंडलिक प्रभो रामचंद्र भगवान की जय. मज लागी कट्टलासी व्रते तपे सायासी उक्रम चरलासी पायासी मज लागी. अरे रामचंद्र प्रभू आणि हनुमंतराया सांगू लागले की मी चुकलो आणि तुम्हालाच भरत मी राम समजला. उठी दोघे करू भजना सुंदर सळद्या राजा सांडी हे वल्कल भरण करी परिधान दिव्यास्त्र. अरे बाबा आता सांगू लागले रामचंद्र प्रभू हे वल्कल्य बाजूला काढ, आणि हनुमंताला ते भरत समजू लागले. अभ्यंगना सोडी जटाचे बंधन रत्न वाचक मंडळी फास्ट चला. मुगटाभरण सुंदर भूषण अंगीकारी. अरे बाबा तू लवकर वस्त्र घाल. हनुमान मंदिरासमोर बाजूला काढण्यात यावा ती नम्र विनंती. गाड्या बाजूला काढा, प्रसाद वाटायला पुन्हा अडचण येईल. अरे बाबा तू फार आणि हनुमंताला राम आणि भरत समजू लागले. सुबत्ती सगळं वानर गडा घे झाले मूर्छावन भरत प्रेमाती गाणार गुणंदन बोलविलाय. अरे बोलवला म्हणलं हनुमंतरायाने, आणि रामचंद्र प्रभू हनुमंताला भरत समजू लागले. चमक झाली शब्दाशी कुलेपे पडली भरत प्रेम उल्लोथली समाधी लागली सर्वासी. आणि समाधी लागली, दोघांची अवस्था आणि समाधीमध्ये गेली. शरणागत श्रीराम भजनी सावचित्त स्वतः स्वस्त गिरोड काय बोलत रामासी. आणि मग इकडं जांभवंत आणि सुचन बाकीची मंडळी काय बोलू लागली. रामा पाय सावधान विसरोहणे रामा अलिंगिला कभिनंदन कार्य आठवण तुझं नाही. काय सांगावं म्हणलं. अरे त्या हनुमंताला बरेच समजलं. म्हणून वाचण्याची सेवा करावी. तुम्ही विसरलात आणि हनुमंताला बरेच समजला. विष्णाचे वचन ऐकून हनुमान जाण सवे झाला सावधान रघुनंदन विनोद. आणि मग इतकं सगळं मंडळी म्हणल्याबरोबर वाचनाची सेवा यदा प्रकाशित करतील, सेवा हरिभक्त परायण अनिल महाराज करतील. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. विभीषणाचे वचन आहे कोणी हनुमान स्वय धारण. वा 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 छान. रघुनंदन विनितो. बाबा 5 मिनिटं द्या मला, मी 5 मिनिटं फक्त सगळ्यांचे ऋण व्यक्त करून कथेकडे वळतो. वेळ आहे फक्त 5 मिनिटामध्ये. तमाम जमलेले सगळं रामभक्तांच्या चरणी माझा कोटी कोटी प्रणाम. खरं खरं असं वाटतं मरावा आणि तुमच्या पोटाला जन्माला यावं. अतिशय आनंदामध्ये मला आश्चर्य वाटतंय की गावागावामध्ये लक्ष्मण शक्तीला गेल्यानंतर उठवावं लागतं लोकाला, आणि आपली भक्त मंडळी इतकी तटस्थ बसलेली आहे की आतापर्यंत एकाच्याही असणाऱ्या पापणीला पापणी देखील लागलेली नाही. इतकं सुंदर भव्य दिव्य जितकी अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षाही दिनगीला तर नको म्हणण्याची वेळ आली. दिनगी आता देऊ नको अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. इतकी भरभरून लोकांनी देणगी दिलेली आहे. गावातील समस्त भाविक भक्त देणगीदार आमचे सगळे तरुण मंडळ असतील, हनुमान चालिसा तरुण ग्रुप, सिद्धिविनायक गणेश ग्रुप, पुन्हा श्रीराम प्रतिष्ठान ग्रुप, आझाद हिंद तरुण ग्रुप,
अंबिका तरुण ग्रुप, बाल गणेश सिद्धविनायक गणेश मंडळ, जय मल्हार तरुण मंडळ, हे सगळे अति इतकं पोरं उत्साह 3-3 वेळेच्या. कारण आता मी तसंच 14 मिनिटं, 14 दिवस ऐका मी सांगतोय महाराज, 14 मिनिटं बसणं कठीण आहे, पण पायात काही न घालता 14 दिवस ऊन म्हणले नाहीत, ताण म्हणले नाहीत, अतिशय कठीण परिस्थितीमध्ये वनवस्ती पार करून आलेले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळेजण. कारण इतक्या भयानक उन्हामध्ये आम्ही मोटरसायकलवर 11 मारुतीचं दर्शन करायला गेलो होतो, तर त्या मोटरसायकलवर आम्हाला त्रास झाला. पण ही तर पायी असणारे पैठणला जाऊन आलेले त्यांचंही ऋण. सर्व तरुण मंडळ आणि विशेष म्हणजे आमच्या जय मल्हार साऊंड सिस्टीम, आमच्या खंडेरायाचं म्हणजे खंडोसं कारड्याचं अतिशय मला दुखदुख होती इतकी मोठी. कारण 12 तास कंटिन्यू मशीन चालणं, कीर्तनाला 2 तास चालवावं लागते, पण 12 तास असणारी मशीन त्यांनी कुठल्याही कसल्याही प्रकारचं विघ्न न येऊन देता दिलेला शब्द त्यांनी पाळला. आणि तसंच बोलिल्याबरोबर आमचे कीर्तन स्वर त्यांना नुसता फोन केल्याबरोबर आले. गुरुवारी आदरणीय परमपूज्य आदरणीय आपले मठाचे मठाधिपती बंकट स्वामी संस्थानचे अध्यक्ष गुरुवारी मेंगडे महाराज हेही या ठिकाणी उपस्थित झाले. तसंच रतनबाबा सासुरेकर तेही उपस्थित झाले. कपिलनार संस्थानचे अध्यक्ष आप्पा महाराज तेही सुद्धा निरोप दिल्यामुळं काय बोळ आपलं वैजनाथ बाबासारखं व्यक्तिमत्व महाराज. आम्ही गेलो त्या टायमाला निमंत्रण, पूजा करीत होते. पूजा केलं तरी ते समोर त्यांचे जे सेवक मंडळी चहा करा पुदेमधनं ते बोलत नाही. आणि ते लोक म्हणले तुम्हाला बोलले महाराज. म्हणलं आता काय त्यांचा वेळ मी घेतोय, फक्त 5 मिनिटामध्ये सगळ्यांचं ऋण व्यक्त करायची ती जबाबदारी आहे. तसंच आरती घेऊन आमच्या उभा राहिलेल्या माता मावल्या तेही तटस्थ उभा आहेत. पाणी देणारे जय भद्राने संपूर्ण पाण्याची व्यवस्था केली. आमचं जय भद्रा पाणी सप्लायर जे आहेत त्यांनी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावातले सगळेजण आहेत ते अगदी भरभरून प्रत्यक्ष सगळेजण आपापल्या परीनं काम करतात. सगळ्यांचं शतशः आमच्या रामायण समस्त जी काही भाविक मंडळ आहे, पुरुष महिला भाविक मंडळ, त्यांच्या वतीनं त्यांचं शतकोटी असणारं त्यांच्या पायावर नमन करून मी माझ्या कथेत जरी माझ्याकडनं कुणाचं ऋण व्यक्त करण्याचं राहिलं असेल, कारण वेळ आपल्याला कमी आहे, मी सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. गायक, 15 मिनिटं राहिलेत महाराज. सूचक मंडळ हे सगळे आलेली आहे, त्यांचंही लांबनं आलेले, त्यांचंही वाचा. स्वामी ऐकून रघुनंदन भरत नव्हे हनुमान जाण, आलो पर्वत घेऊन औषधी गहन. हनुमंतरायाने पर्वत घेतलेले, जवळ आलेले पर्वत ठेवलेले, औषधी तयार करायची. बोला वा वा वा, छान. पुढची वळी बोला. वेळी जाता प्रेमाची, वेळे नेणो कार्याची, गोष्टी सांगतील भरताची, तेने श्रीरामाची बोलला. खरोखर असणार औषध आणलं, सगळं झालं, पण मी वाचक आहे, मी सूचक आहे, असंच असणार अभिमानामध्ये. औषधी आणली पण रामनामाचं घ्यायचं असणारा बोलून गेला. शक्ती भेदे सौमित्र दान, पाडीला सेवी सज्ञान, याशी करावे सावधान, रावण कंदन करा. अहंकार झाला, मीही करतो, मी ती करतो असं, पण रामचंद्र प्रभू शिवाय कार्य होत नाही ही लक्षात आलं नाही. मी सगळं केलं. स्टेजवर जायचं देवा. शनोकाका महाराज स्टेजवर जा. रवी वेर मज करो. खरोखर असणार मी काय चुकलं माझ्याकडनं, काय झालं असेल, अशा प्रकारचा विचार ते करू लागलेले. ऐसे बोलून हनुमंत चरणा लागला त्वरित, सावधान होऊन रघुनाथन काय बोलत कपिशी. मग सावधान झालेले रामचंद्र प्रभू काय बोलतात, हनुमंतराय काय विचार करतात. ऐकता भरत गोष्टी, प्रेम उसळले पोटी, काही ना देखो दृष्टीने तुझची मिठी घातली. खरोखर काहीच असणार पाहिलेलं नाही, पण तूच असणारा बुद्धी मला घातलेली आहेत, अशा प्रकारचा प्रसंग आहे. हा भरत प्रेमी भुला, मी म्हणे भलता चाला, म्हणून कपी आलिंगिला भला वेचला हनुमंते. खरोखर असणारा आपल्या हनुमंतरायाच्या प्रेमामध्ये भुललेला आहे, अशा प्रकारचा विचार त्यांनी केलेला आहे. मध्ये कान करविती आयशी कर्मेनी स्थिती, तो असा दिली मारुती, निमिषे गती न लागत. खरोखर अशा प्रकारची गती तुम्हाला मिळालेली माझं असणारे राहत नाही, असा प्रसंग त्या ठिकाणी आहे.
तुझ्या उपकारात तोता मिरवणी झालो कपिनाथा वाचा यानंतर वाचनाची सेवा शिव काका देवा करतील. मग अशा पद्धतीने मी असणार तुला विसरलो. माझ्या मनामध्ये जे काय होतं ते असणार पुढे बोलायला. बोला. तुझ्या कर्माची कथा काय सांगू हनुमंता. सीता सुद्धीची कथा ऐकता चित्तात. कधी कधी भक्ताचं सुद्धा ऋण देवावर होत असतं. हनुमंतरायला रामचंद्र प्रभू बोलतात, अरे हनुमंता हनुमंता तुझे किती असणारे उपकार आहेत. इंद्रजिता वदा लागी तुहा ओढविला सर्वांगी. ते गोष्टी ऐकता सवेगीन होती विदगे चित्तेशी. सांगा महाराज सांगा तुम्ही सांगा. अशा पद्धतीने हनुमंतराय असणार. हनुमंतरायच्या अनंत कोटी शरण शरण हनुमंता तुम्हा अनो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटांमध्ये दावा सुबटा. बोला बाबा. ओवी क्रमांक विचारा पटकीना चालू द्या. एका एका उपकारा उत्तीर्ण जीवे होई जे कपी नंदन. सर्वे सेवेची आपण ऋणी संपूर्ण मी तुझाय. मला हसवायला नानाने टोपीच काढून घेतली बरं म्हणून काहीच काढून घेतलं नाही. हनुमंतरायला म्हणतात तुझे किती असणारे उपकार आहेत हनुमंता. तुझे किती म्हणून सांगू. बोला. एक काही न बोलवे सर्वथा मनोनी चरण ठेविला माथा. ए रे वारोणी तत्वता काहीच बोलणं शिल्लक नाही. फक्त दोन हातांनी मस्तक ठेवतो पायावरी. राम मारुती व्रतती देखता झाला त्याशी बोलत सुग्रीव. हो अशा पद्धतीनं सुग्रीव महाराज त्या ठिकाणी होतं. हनुमंतराय असणार आहेत. रामचंद्र प्रभू आहेत. सुग्रीवजी काय बोलतात बाबा. हे दोघेही प्रेम बोधले निज कार्य आता विसरले. आपण जाऊन वहिले औषधी भार शोधावे. अरे बाबा पर्वत आणलाय कशाला हे विसरून गेले. रामचंद्र प्रभू हनुमंतरायाच्या हनुमंतराय रामचंद्र प्रभूच्या प्रेमात हे झाले. मुख्य विषय काय. औषध देऊन लक्ष्मणाला जागृती करायची. यानंतर वाचण्यासाठी गौरव भैया तारक. शल्य होय लक्ष्मणा हे कार्य साधी सुपिना म्हणून लागला चरणा कार्य साधना साधावे. मग आपलं जे कार्य आहे कशासाठी पर्वत आणलेला आहे त्यामधल्या दिव्य औषधी शोधायच्या लक्ष्मणाला द्यायच्या आणि लक्ष्मणाला उठवायचं. आहे कोणी सुग्रीव ओळीवर बरोबर बोट ठेवा. नवीन वाचकाला ओळी क्रमांक सांगा. कळविले. मग अशा पद्धतीनं सगळं तिथं काय झालं की ते औषध शोधायची तयार करायची हा लक्ष्मणाला द्यायची असा प्रसंग आणि त्या ठिकाणी चालू आहे. 15 संपले. सवे वानराचा भार सुषेण वैद्य राज्य सत्वर वगळले पर्वत शिखर औषधी भार शोधा. चौकंड असणारा वानराचा भार आहे पर्वत मध्ये ठेवलेला. हनुमंतरायाने आणलेला पर्वत ठेवल्यानंतर काय होत आहे. अति दिग्र पर्वत शिखरे रमणीय गिरिकदरे जळे पुन्हा सरोवर कमळे मनोहर शोभती. हनुमंतरायाला औषध आणायचे सांगितलं होतं. पर्वतच आणलेला आहे. पर्वतावर शिखर आहेत दिव्य औषधी आहेत असं चित्र त्या ठिकाणचं नाथबाबा सांगतात. आगराची झाडे बहुत चंदन डोंगर बहकत पुणांग चाफे परी जात पर्वती बहुत पुष्प जाती. मग असे सगळे औषधं शोधायचे लक्ष्मणाला द्यायचे आहेत. सरोवरी करणे काळे सेवती निरंतर जगारे पक्षी कुळे विचित्रे चौफेर किलकती. मग सगळं लक 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 बाबा ये बरं. सुधाकर महाराज या. सुधाकर महाराज या इकडे. उठा इकडे या ना या. अशा पद्धतीनं लक 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 औषध असणारे चमकायला गेलेले पर्वतावर ते औषध दिसत आहेत. हे असणारं दृश्य त्या ठिकाणी दिसतंय. नाथबाबा त्याचं वर्णन करतायत. अति रम्य पर्वत वानरे सैरा हिंडत व सुषेण वैद्यराज तेथे औषधी शोधिती येते वेगळे. तिथं बसन वाचायला औषध त्या ठिकाणी शोधू लागलेले औषधाचा शोध घेत आहेत असं दृश्य त्या ठिकाणचं चालू आहे. स्मरोनिया रघुनंदन पर्वत पाहता सावधान झाले औषधीचे दर्शन वैद्य सुषेण हरिकत. पर्वतावर सगळं पाहिलेलं आहे. औषधाचं दिव्य औषधाचं दर्शन झालेलं आहे. दिव्य औषधाचं दर्शन होऊन काय होतंय पुढं. प्रभो रामचंद्र भगवान की राम भक्त हनुमान की जय.
श्री गणेशाय नमः. राम नामे सत्वर उपडून औषधी सांबार करीत नामाचा गजर वानर वार चालिलाय. मग सगळे वानर शोधू लागलेले दिव्य औषधी त्या ठिकाणी 21 वर्षांनी योग आलेलं. वाच पुढची उतरोने प्रथवी तळे औषधी चूर्ण केल्या शिळी रस घेऊन तात्काळी शक्ती बळी. औषध गोळा केलेले दिव्य औषध गोळा करून या ठिकाणी आणलेले घालिदा सत्वर जावद नवे सौमित्र सूचन झाला चिंता तुर काय विचार स्फुरेना. सूचन असणारा वैद्य चिंतातूर झालेला आहे. कसं काय करावा दिव्य औषधीचा प्रयोग करून काही उल्लंघया पूर्ण एवढा प्रयत्न केला दारुण शेकी पर्वत आणला पर्वतावरचे दिव्य औषधे काढले वाटले याच्यामध्ये काय कमी पडलं कशी पद्धत झाली काय करावा याचा विचार असणारा सूचन वैद्य जाणून पर्वती जाणं आणि हनुमंतरायांनी इतका प्रयत्न केला पर्वत घेऊन आले पर्वत ठेवलेला तिला तो व्रता झाला प्रयत्न. मला सांगू दिला तुम्हाला झालं 13 मिनिटं दमानी घ्या थोडं. नाही झालंय बरं का. मी म्हणतो नवा नका का तयार व्हाय ना रामायणामधनं नवा नका का तयार व्हाय ना जुना वापस आला ती काय कमी आहे. प्रभा राम भक्त हनुमान की असं दिव्य औषध त्या ठिकाणी वाटू लागलेले वाटून लक्ष्मणाला द्यायचे. काय प्रयोग होतोय पुढं तरी वैदा कलटके झाले शास्त्रव्रता रचिले शिष्टाचारा दूषण आले काय झाले मज न काय करावं मला कळा नाही. सगळं बरोबर केलंय सगळं बरोबर झालंय पण काय याचं असणार सिद्ध होत नाही. रसायन चुकलो जातो शांतर नाही पडले नाही अनुपमा चुकले नाही सांडिले क्रिया मात्रा बरोबर घेतलेली आहे औषध बरोबर घेतलेलं आहे सगळं बरोबर झालेलं आहे गुण काय येत नाही. काय झाले तत्वता मजन कळे सर्वता धाव पावगार गुणाता शास्त्र संमता संरक्षण. आता शिक मूळ मुद्द्यावर सुशन वैद्य आला. ते म्हणला धाव पाऊबा रघुनाथा औषधाची घमेंड करायची नाही ज्ञानाची घमेंड करायची नाही. अरे आवाज जरी आपला निघत असला तरी बोलवणार होतो परमात्मा आहे त्या बोलवण्याने थांबवलं की आवाज बंद होतो. ही वैद्याच्या सूचनाच्या लक्षात आलं. हे रामचंद्र प्रभू रघुनाथा माझ्यावर कृपा कर. तव आवैशे वायुनंदनी जो भक्ता माझी चुडामणी बोलता झाला सोनी सूचना लक्षोनी अनुवादे. रामचंद्र प्रभूच्या निशिमंत हनुमंतराय उभा होते ती म्हणले हसले आणि काय म्हणतात सूचन चुकलासी मत जाचे शास्त्रार्थ जो वेद वेदार्थ शिष्ट सनात जाचे. तू सगळं केलं औषध बरोबर घेतली मात्रा बरोबर घेतलं सगळं बरोबर आहे काय चुकलं. जेने चिकित्सा पाळी गेली जेने शास्त्रे बुजाविले पुराणे वर्तो लागले ज्याची चाली जाणून. अरे ज्याच्यामुळे सगळं जगत निर्माण झालं त्याला तू विसरला. त्या विसरून रघुनाथा स्वबुद्धी वैद्यकी करिता शेन पावला शिव्रता स्वकार्यान साधे. आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये पहिला एक सिद्धांत आलेला आहे. कोणता सिद्धांत अच्युतानंत केशवा नाम उच्चारण बीजाचे ते नश्यंती सकल रोगाय सत्यम सत्यम वदाम्यहम. ही आयुर्वेदाचा पहिला श्लोक आहे. व सुषेण वैद्याला हनुमंतरायाने सांगितलं सगळे औषधं आणले राम नाम कुठं टाकलं तू म्हणले तीच विसरून गेला. उगवता दिन मनी आरपे तात्काळ रजनी नक्षत्रास चंद्र गगने टाकते होणे खद्योता. नुसता औषधाचा गुण नसतो. रामचंद्र प्रभूच्या नामाची मात्रा जोपर्यंत त्याच्यामध्ये मिसळत नाही तोपर्यंत त्या औषधाचा उपयोग होत नाही. देवी देखदा रघुनाथ औषधी भार समशक्ती झाली प्रतिहात तुझे ते तर काय चाले. अरे तिथं काहीच चालणार नाही शक्तीचा आघात झालेला आहे. जोपर्यंत रामचंद्र प्रभू कृपा करीत नाही तोपर्यंत कार्य होणार नाही. ऐसे न करावे आपण प्रार्थने रघुनंदन घ्यावे चरण तीर्थ मागून वांचल लक्ष्मण ते काय घ्यावं लागतं. मग डॉक्टर साहेब तिथं बसलेले ते ऑपरेशन करायच्या टायमाला म्हणते जप करा जप करा जप करा. का जरी कमी जास्त झालं त्याच्यामध्ये तरी ते देवाच्या नामचिंतनाने बरोबर होतं. तसं या ठिकाणी सुषेण वैद्याला सांगितलं तुझं औषध काम करणार नाही बाबा. काय काम करीन रामचंद्र प्रभूच्या पायाचं तीर्थ काम करीन. ते तीर्थ घे औषधात टाक आणि पुढे काय कर औषधी रस समाजी देख वेगे घालून चरुण दाकर सदेदाय काय सकळ दुःख. रामचंद्र प्रभूच्या चरणाचं तीर्थ घे औषधामध्ये टाक आणि मन लक्ष्मणाला दे. काय परिणाम होतोय आम्हाला सांग. कोणा
त्यासी न कळे जनी नामामृत संजीवनी तो प्रत्यक्ष असतानुदिनी निजाभिमानी. अरे नामामृताचा परिणाम आहे. जिवे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जयासी तया पुढे फिके असं सामर्थ्य त्या पांडुरंग परमात्म्याच्या रामचंद्र प्रभूच्या नामामध्ये. ते नामाचं तीर्थ आणि प्रत्यक्षात प्रब्रह्म रामचंद्र प्रभू पुढे आणि ते असताना तू विसरून गेला. मी वैद्य चिकित्सा क्षण मात्र प्रतिती ते देख लावू लागते निमेक ते निदेक नाडिले. मग अशा पद्धतीने रामचंद्र प्रभूच्या पायाचं तीर्थ घेतलं, औषधामध्ये टाकलं, काय परिणाम झाला? सिद्धी लाभ होता, अभिमान उठला वचिता तर अवघे गेले तत्वता कष्टवृत्ता सोशिले. अशा पद्धतीने ते तीर्थ घेतलेलं त्या औषधामध्ये कालवलेलं आहे. रामचंद्र प्रभूच्या तीर्थाने लक्ष्मणाला द्यायचं वैज्ञानिक काम. सर्व दुःखाच्या आपदा प्राप्त झाल्या प्रल्हादा नाम स्मरता सर्वदा दुःख बाधा छेदिली. काय होणार नाही, काय नवे केले एका चिंतिता विठ्ठले. हा सर्व साधनाचे सार उतरी भव सिंधू पार असं सामर्थ्य देवाच्या नामात आहे. प्रत्यक्षात प्रब्रह्म रामचंद्र प्रभू पुढे त्यांच्या पायाचं तीर्थ घेतलं, औषधामध्ये टाकलं, परिणाम तात्काळ झाला. हनुमानजी सुषेण वैद्याने त्या लक्ष्मणाला दिल्याबरोबर काय परिणाम होतोय शांत वाचा. श्रीराम प्रत्यक्ष असता तुझा अभिमान झाला व्रता चरणी ठेवून माता चरण तीर्थ मागावे. रामचंद्र प्रभू पुढे जायचं, त्यांच्या पायावर नतमस्तक व्हायचं. हे प्रभू, मी तुम्हाला अनन्य भावाने शरण आलेलो आहे, तुम्ही तुमच्या पायाचं तीर्थ द्या आणि माझं कार्य करा. तीर्था समवेत औषधी गाई घाली ती त्रिशुद्धी सौमित्र उठेल सत्व बुद्धी विक्ती साधी हे. अरे सुशनाकरण बुद्धिमत्ताम वरिष्ठम वाताद आत्मजवान युक्त मुख्यम अशी सामर्थ्य हनुमंतरायाचं आहे. हनुमंतरायाने बुद्धी घातली, जा म्हणले रामचंद्र प्रभूला विनंती कर त्यांच्या पायाचं तीर्थ. जायचं तसं म्हणायचं, हे दे इकडं, असं नसतं बरं का. ते विनंती करावी लागती. म्हणून शरण झाले सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. पायाचं तीर्थ घ्या, विनंती करावी लागती. ऐकोनी कपीचे वचन संतोषला सुषणा म्या केला जो अभिमान तो रघुनंदन क्षमा करे. कुणाचं तरी ऐकल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये फरक पडत नसतो. कारण सांगणारे जास्त झाले आणि ऐकणारे कमी झाले. ऐकायलाच तयार नाही कुणाचं, म्हणून तर कार्य होत नाही. त्या सुषेणवद्यांनी कुणाचं ऐकलं? हनुमंतरायाचं ऐकलं. हनुमंतराय म्हणले जा रामचंद्र प्रभूला शरण जा, पायाचं तीर्थ ऐकलं, पुढे गेला. काय म्हणतो? मरकाटणे नेहमी सर्वदा क्षमा करणे मज रघुनाथा चरणी ठेवून माता चरण तीर्थ घातले. हे रामचंद्र प्रभू, मी एक सामान्य माकड आहे, मला काही बुद्धी नाही, मला काही कळत नाही, नतमस्तक झाले आणि तुमच्या पायाचं तीर्थ द्या. हॅलो हॅलो, थांबा ऐका, सगळ्यांना विनंती आहे. आता 2 वेळ झाले की लक्ष्मणजी उठणार आहेत. मग ज्या वेळेला पुंडली होईल त्याच वेळेला सगळ्यांनी नारळ फोडायचे. जिथं जिथं जागा मिळेल तिथं फोडा. इथंच गर्दी करायची काही गरज नाही. 2 ओव्या शिल्लक आहेत. तुम्ही जिथं कुठे फोडता आणि इकडे फक्त स्टेजकडे वबाळा आणि जागेवर फोडला तरी चालेल. कारण हे नांदूर नाही, हे काय आहे, नंदीग्राम आहे. आणि खरं म्हणजे आपल्या गावाचं नाव सुद्धा काय अपभ्रंश झालाय. खरं तर नंदीग्रामच आहे. 9 नंदी आहेत आपल्या नांदूरला, म्हणून आपल्या गावाचं सुद्धा काय, ही भरत राजाची नगरी आहे. म्हणून इतकी प्रचंड गर्दी आपल्या नांदूरमध्ये जमलेली आहे. सूचक वाचक सगळे अचंबित होतात. इकडं तिकडं जायची गरज नाही, जागेवरच नारळ फोडायचा आहे. सगळ्या तरुण मंडळांनी प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. प्रसाद जागेवर सगळ्याला मिळणार आहे. औषधी तीर्था समवेत गायी पीडिता सम सौमित्र झाला सावचित रघुनाथ प्रसादे. औषध घेतलेलं आहे. रामचंद्र प्रभूच्या पायाचं तीर्थ घेतलं, औषधामध्ये टाकलं, औषध सगळं कालिलं, औषध हातामध्ये घेतलं. लक्ष्मणाजवळ गेलेले, पुढे लावू नका. लक्ष्मणाच्या त्या औषधामध्ये टाकल्यानंतर लक्ष्मणाच्या मुखामध्ये पिळल्याले काय परिणाम झाला? ते प्रेक्षिता शरीर सत्वर उठिला सौमित्र बाप कृपाळू रघुवीर वानर बार. उपकार करी
ता उठले वानर नादे कोंदले अंबरा चराचर दुमादुमाले लक्ष्मण उठलेला आनंद झालेला आहे वानर मंडळी नाचू लागलेली आतल्या वाजू लागलेले लोक नारळ फोडू लागलेले जय जयकार करू लागले नामे कोंदला भूगोळ नामे व्यापिले अंतराळ नामे बेदिले इकडं कुणी येण्याचा प्रयत्न करू नका सगळे जण आनंद करू लागलेले मोठ्याने चिंता गजर करू लागलेले नामे आरतीत झाले चित्त स्वशरीर सांभाळीत एक लोटांगण घालीत एक जलीत दुप्रवल्ली हनुमंतराय असणारे तिथं आनंद व्यक्त करू लागलेले लक्ष्मणजी उठलेले युद्धभूमीचा प्रसंग त्यांना आठवलेला आहे काय होतं एक पर्वत जलती एक पर्वत वळंगती राधती देती टाकीती रावरी सगळेजण आनंद व्यक्त केलेला आहे आनंदाने उड्या मारू लागलेले राम समुख बैसदा एके तोंड करीती रडके सौमित्र केले नाही के माझा सांडून देखे निघाला खरोखर असणाऱ्या रामचंद्र प्रभूची कृपा झाली हनुमंतरायाची कृपा झाली आणि मला जीवदान मिळालं मनोन करीती रुदना उपासिती रघुनंदन हरिके नाचते वानर गण विस्मित मन रामाचे सगळे असणारे वानर नाचू लागलेले सगळ्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे स्वय उठून आपण आलिंगिला लक्ष्मण सुग्रीवांगद विभीषण आनंदे पूर्ण कोंदले सुग्रीवाने मन निघाले अंगदाने सगळ्यांनी लक्ष्मणाला आलिंगन दिलेलं आनंद झालेला आहे नवा लक्ष्मण उपजला येणे माने सुकावला उत्साहिसा कोंदला विसरला राम आपण मग असं सगळं आपल्या स्वतःला विसरला रामचंद्र प्रभू लखनजी सगळे एक झाले म्हणतात उचलो या लक्ष्मणा नाचो लागला रघुनंदना एक जनार्दना शरण निज जन रामचंद्र प्रभूने लक्ष्मणाला उचललेलं आहे हातामध्ये घेतलेलं आहे खांद्यावर घेतलेलं आहे रामचंद्र प्रभू स्वतः नाचू लागलेले आनंद व्यक्त करू लागलेले जनार्दन स्वामीला स्वस्ती श्री भावार्थ रामायण युद्धकांड एकाकार टिकाय लक्ष्मण एकम पंच अध्याय गोडा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल राम भक्त सब संतन पंकज स्वामी महाराज की रामदेव महाराज की गुरु वैजनाथ महाराज की सब संत की जय श्रीराम जय जय श्रीराम धन्यवाद सर्व राम भक्तांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम सगळ्यांना आरतीसाठी सगळ्यांनी तयार व्हायचं या ठिकाणी आरती होणार आहे पण ज्यांनी ज्यांनी आरती आणलेली आहे जागेवर त्या ठिकाणी आपली आरती घेऊन उभा राहायचंय आपापली आरती जागेवरच घेऊन उभा राहायचंय आणि कृपया इथं पुढचे स्टेजच्या पुढचे काय कोणी उभा राहू नका इकडे स्टेजवर गर्दी करू नका जे स्वयंसेवक आहेत त्यांना प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर होती सेंदुराची कंठी शोभे माळ करा शोभे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्र मन कामना पुरती जय देव जय देव गौरा तुझ गौरी तुम्हारा चंदनाची मूर्ती तुंगेश्वरा पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती कमान स्वामान कामना पूर्ती जय देव जय देव तांबर वंदना सोन वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा बाळू सन्ना संकष्टी भावावे निर्वावे लक्षावे सुरवरा जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मान स्वामान प्रेमान कामना पूर्ती जय देव जय देव साधन सेवा सेतु बांधोनी लंका पूर्वतोनी काम भोलाही दास स्मरून राम भाव रावणी देव 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 रामा हो आत्मा रामा प्रेमाची आरती सद्भावे आरती परिपूर्ण जय देव जय देव
हनुमंत देवा आनंदाची गुणी घेऊन यावा देव देव जय बोल रामा वाय रामा प्रेमाची आरती सर्वावे आरती परिपूर्ण कामा देव देव शक्ती सोडविली सीता म्हणून झाले अंजाता आनंद राज्य भरता आरती घेऊन आले कौशल्या माता देव देव जय बोल रामा आत्माय रामा प्रेमाची आरती सद्भाव आरती परिपूर्ण कामा देव आत्मात्मनी नाम गरज अपार आठा पद्मेवान करते होकार अरे दशरथ कुमार नगरी होत आहे आनंद तो देव जय बोल रामा आत्माय रामा प्रेमाची आरती सद्भाव आरती परिपूर्ण कामा देव सिंहासनी राजा रुणी सोहम भाले तया पूजा उपचार सौदाची आरती वादाचा गजर माधवदास स्वामी आठवे देव जय बोल रामा आत्माय रामा प्रेमाची आरती सद्भाव आरती परिपूर्ण कामा सत्वाने उठान ओंकार वदनी मंडळ सिंधू जलगगन कलाल ब्रह्मांड राखे त्रिभुवन पुराण शास्त्र झाला जपणी देव जय हनुमंता तुमदेव प्रसाद राहे जगदंता देव दुमदुमले पाताळ उडला शब्द धरणा धर्मेंद्र बांधला छेद कलाल ब्रह्मांड संगना उचल रामे रामदास शक्तीचा शोध देव जय हनुमंता तुमदेव प्रसाद राहे जगदंता देव जय देव सद्गुरु भंगड स्वामी महाराजा जय देव सद्गुरु भंगड स्वामी महाराजा फुलासे केवळ हरे भक्ती काजा जय देव सद्गुरु भंगड स्वामी महाराजा जय देव सद्गुरु भंगड स्वामी महाराजा राजपुताचे वंशी जन्मा देव अवतरले मध्ये ज्ञानोबाचा जीवनाचा सखा स्वामी महाराजा जय देव सद्गुरु व्यंकट स्वामी महाराजा अवतारा फुलाचे केवळ हरिभक्ती काजा जय देव सद्गुरु व्यंकट स्वामी महाराजा जय देव सद्गुरु स्वामी महाराजा आदिवासी शिरती राम सप्ताह केले भरपूर दान देऊनी जगाले कीर्तन ज्ञानेश्वरी सतोनी अनाश करुले प्रेम भजनाद्वारा सगळा आनंद केले जय देव सद्गुरु व्यंकट स्वामी महाराजा जय देव सद्गुरु व्यंकट स्वामी महाराजा अवतारा फुलाचे केवळ हरिभक्ती काजा जय देव सद्गुरु व्यंकट स्वामी महाराजा जय देव सद्गुरु व्यंकट स्वामी महाराजा प्रयाणाचे अंती समाधी निंबूर रामासी भोगन प्रांते क्षेत्र पंढरी बनविले दिसी भोया वाया दीन जनासी उतरसी सुराम देव लागे आपल्या नित्य चरणासी देव सद्गुरु व्यंकट स्वामी महाराजा जय देव सद्गुरु व्यंकट स्वामी महाराजा अवतारा फुलाचे केवळ हरिभक्ती काजा जय देव सद्गुरु व्यंकट स्वामी महाराजा जय देव सद्गुरु व्यंकट स्वामी महाराजा रूप तुझे मालिन्यानंद भोजन भालवाई रामा अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जय व्यापता
असा केशवा सदा शिवा सदरूपा चक्रधरा विश्वांबरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपाला क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका वामन मूर्ती विक्रमा बाळराजना बाळकृष्णा तुकाला रोटांगणे मलधावयावारी हे जिंकते नावाई भवबंधनी सोडवावी सकल देवादी देवा कृपाळवादी केशवा मानना भवा सदा शिवा सदरूपा हेच वाहू माझ्या वार करी संत संग सर्व वार करी वार अकल्पायु शिवाय टाकुळा माझ्या सकळा हरीच्या वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा सवे कल्याण जामुखी निधान मागणे ते तुझ प्रति तरी पाहे पांडुरंगा या संतास निरवी मजरे काही न मागो देवा मने आता उदारते संताची संतास निरवी हेच मजरे सगळ्या भाविकांना विनंती आहे, शांततेत आपण जागेवर बसून घ्यायचंय. तरुण मंडळी जवळजवळ 200-300 तरुण मंडळी आहे आपल्याकडं. समस्त गावकरी मंडळी या ठिकाणी आहे. प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा महाप्रसाद येणार आहे. तरी गडबड गोंधळ न करता सगळ्याला जागेवर प्रसाद पोस्ट करण्याची व्यवस्था समस्त गावकरी मंडळी या ठिकाणी केलेली आहे. तर पंगत भरायची आहे. या ठिकाणी तुमचा डीजे आणलेला आहे. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम आहे. पण व्यवस्थेचा भाग म्हणून आम्ही काय सगळ्या श्रोत्याला बोलतो हे कळणार नाही. कारण या ठिकाणी आता पंगत महापंगत होणार आहे. महाप्रसाद सगळ्याला दिला जाणार आहे. जागेवर सगळ्यांनी फक्त वाडेकऱ्याला कागद पात्र तुमच्यापर्यंत देता यावं, प्रसाद तुमच्यापर्यंत देता यावं, एवढी तुमच्यापर्यंत पोस्ट व्हावा एवढी असणारी दक्षता सगळ्यांनी घ्यायची ही सगळ्यांना विनंती. ऐका सर्व वाचक सूचक आणि भाविक भक्त, तुम्हाला कळविण्यात अत्यंत आनंद होतो की आपल्या संपूर्ण लक्ष्मण शक्तीचं चित्रीकरण कीर्तनाचा स्वर या यूट्यूब चॅनलवर झालेला आहे. आणि आजपासून त्याचा एक अध्याय त्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात येणार आहे. कीर्तनाचा स्वर असं त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. सगळ्यांनी ते चॅनल आत्ताच ओपन करायचं आहे, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला आपलं लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम पूर्णपणे एक अध्यायाने पाहता येणार आहे. सगळ्याला विनंती, प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये, आपापल्या जागेवर बसा. पाहे प्रसादाची वाट घ्यावे दोन्ही या ताट घेऊन जाईन तुमची झाली भोजन झालो एक सवा तुम्हाडवूनी देवा घेऊन जाईन तुमची झाली भोजन तुका म्हणे चित्त करून राहिलो निवांत घेऊन जाईन
तुमची झाली भोजन तुकाराम 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 प्रसाद पुंडलिकावर हरी ज्ञानदेव चंद्र भगवान की जय राम भक्त हनुमान की जय सगळ्या जरा थोडी विनंती आहे तिकडे घे श्रीकांत यांच्याकडून 200 रुपये देणगी प्राप्त झालेली आहे. धन्यवाद. ऐका अरे व्यवस्थित भागात स्पीकर लावल्यानंतर तिकडे डीजे लावल्यानंतर आम्ही काय बोलतो कळणार नाही. थोडे 15 मिनिटं शांत राहा. मनोहर जाधव यांच्याकडून 100 रुपये प्राप्त झाले. धन्यवाद. हॅलो 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 डीजे वाले थांबा जरा 15 मिनिटं थांबा. नाना 1 मिनिट. वनवासी जी काही 14 दिवस वनवास करू विनंती आहे 10 मिनिटं थांबायचे. वाढायचं काही सुधरत नाही. पाट्या माणसं सांगत नाही. सुरज शामराव चादर केज 100 रुपये. डीजे वाला विनंती आहे 10 मिनिटं थांबा. वाढ होस थांबा तुम्ही. डीजे वाला विनंती आहे काय गोंधळ कळत नाही कुणाला काय सांगायचं. जाधव 1000 रुपये. वनवासी जे 14 दिवस वनवास करून आलेले त्यांनी ज्यांचे म्हणजे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना आहेर आणलेले असते. त्यांनी आहेर त्यांना जे वनवासी 14 दिवस गेलेले होते त्या 14 दिवसाच्या वनवासाला आहेर. मनोज खिंडरे यांचंही मी या ठिकाणी फोन केल्याबरोबर नुसत्या फोनवर आपल्या यूट्यूब चॅनलचा घेऊन आलो त्याबद्दल त्यांचाही ऋण व्यक्त करतो. आणि सर्व भाविकांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की आजपासून आपलं ग्रामदैवत खंडोबा देवाचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे. या अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तन कथा भजन या सर्वाचा गावकरी मंडळींनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती येते की आपली लक्ष्मण शक्ती झालेली आहे. आपल्या नियोजित वेळेमध्ये म्हणजे संध्याकाळी 6:30 ते 8:30 या वेळेमध्ये महादेव मंदिर या ठिकाणी आपलं दररोजचं रामायण चालू आहे. सगळ्यांनी यायचंय. फक्त आज लक्ष्मण शक्ती झालेली हा ही महत्वाचा मुद्दा आहे. नाही तर बऱ्याच लोकांना असं वाटलं की झाली समाप्ती झालेली आणि सगळ्यांना प्रसाद मिळाल्याशिवाय मध्येच कोणी उठू नका. स्वयंसेवकांना व्यवस्थित वाढण्यासाठी मदत करा. प्रसाद मिळाल्यावर लगेच उठू नका. सगळ्याला प्रसाद मिळू द्या. अभिमान गोंद्रे यांच्याकडनं हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय यदाप्पा काशीद यांना आहेर होत आहे. आपण तो आहेर स्वीकारायचा आहे. द्या कोणा करतो. नारायण महाराज तुमच्या पाहुण्याचं नाव सांगा. ज्यांनी आहेर आणलेलं आहे त्यांचं नाव सांगा. हॅलो वाढपे मंडळीला नम्र विनंती जागेवर प्रसाद पोहोच करा. जागेवर वाढताना कच्चून प्रसाद वाढायचा आहे. मूर्ती करायची हलक्याने प्रसाद वाढायचा नाही भरपूर वाढायचा. वाढप्याला फिरायला मध्ये जागा करा. व्यवस्थित पंक्ती धरा. श्री लक्ष्मण रामराव जाधव यांच्या वतीने नारायण महाराज जाधव यांना आहेर आलेला आहे. कृपया त्यांनी तो स्वीकारावा.